सध्या जुन्नर तालुक्यामध्ये निवडणूक चालू आहे. आपला प्रभाग 10 मध्ये आणि जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कसा प्रतिसाद भेटत आहे? जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे. आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार स्नेहलताई खोत आणि बाकीची जी टीम राष्ट्रवादीची जी काही उतरते आहे ही सगळी तरुणांची टीम आहे. आणि एक दोन आमचे जुने अनुभवी नेते मंडळी जे बेनके साहेबांपासून काम करतात ते जर सोडले तर पूर्ण तरुणांची टीम आहे, शिकलेली टीम आहे. जुन्नर शहर विकासाला मत देणार आहे. जुन्नर शहर हे सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन पुढे जाणारे जे पक्ष आहे त्याच्याप्रती मतदान करणार आहेत. आणि एक आवर्जून मला सांगायचं आहे की मी मागे आमदार असताना जुन्नर शहरामध्ये भरपूर कामं आपण इथे केली आहेत आणि माझ्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर ह्या कामांना स्टे आलेलं आहे. जे नवीन आमदार निवडून आलेत त्यांनी जाणीवपूर्वक काहीतरी प्रेशर टाकून ते स्टे आणलेत. म्हणून जुन्नर शहराने ठरवलं आहे की काम करणारं पाहिजे का काम थांबवणारं पाहिजे. आणि आम्ही वचनबद्ध आहे. तसं अजितदादा पवार साहेबांनी पण सांगितलं आहे की निवडणूक झाल्यानंतर ते सगळे कामांचा स्टे उठून, कारण ही सगळी जी कामं आहेत ही सर्व धार्मिक स्थळाची कामं आहेत. मग ती हिंदूंची असतील, जैनची असेल, हिंदू समाजामध्ये वेगवेगळे जे पोटजाती असेल त्यांचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, ही धार्मिक स्थळांची जी कामं आहेत. असं जुन्नर शहरामध्ये कधी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला नव्हता आणि तो जो निधी आला आहे त्याच्यामुळे या जुन्नरमध्ये रिॲक्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्षपदाचे आमच्या उमेदवार स्नेहलताई खोत आणि सर्वच नगरसेवक हे भरघोस मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. दादा, जाणीवपूर्वक कामं थांबवल्यामुळे याचा इफेक्ट मतदानावर पडणार आहे का? नक्कीच पडणार. शेवटी आपण इलेक्शनला कशाला उभं राहतो? जे नगरसेवक असतील, जे नगराध्यक्ष असतील, आमदार असतील, ही निवडणूक कशाला होतात? लोकांचं मत, त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. म्हणजे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत आणि लोकांच्या भल्यासाठी आपल्याला आपल्या नगरीसाठी जे जे काही करता येईल ते केलं गेलं पाहिजे. आणि मग लोकांचं भलं करायचं का त्यांची कामं थांबवायची? पण लोकांनी ओळखलेलं आहे की आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आणि काम करणारा माणूस हे अतुल बेनके आहेत. आणि म्हणून त्या लोकांचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मला 10 दिवसामध्ये पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी सगळ्या ठिकाणी 20च्या 20 ठिकाणी उमेदवार उभा केला आहे. तसं इतर पक्षांना कुठं जमलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की जिथे इच्छुकांची संख्या खूप जास्त होती. उलट आम्हाला कोणाला द्यायचं आणि कोणाला थांबवायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. 1-2-3 ठिकाणच्या नाराजी जरा झाली उमेदवारांची, पण बाकी ठिकाणी आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन तिथल्या लोकांना चर्चा करून ते सक्षम उमेदवार आम्ही निश्चित प्रकारे दिलेले आहेत. आता इथे कुद्दूस भाई आले. ईदगाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण तिथं दिला, त्या रस्त्याला निधी दिला, जामा मस्जिदच्या परिसराला दिला, अशा बऱ्याच ठिकाणी कागदीवाड्याच्या मशिदीला दिला, असं ठिकठिकाणी दिला. म्हणजे सगळे लोक मला अंजुमन हायस्कूलला दिला, अशा ठिकठिकाणी आम्ही तो दिलेला आहे ना. आता ईदगाचं काम शेडचं थांबलं, शेडचं काम झालं, वॉल कंपाऊंडचं थांबलं आहे. मग आता ही जे कामं थांबलीत ही समाजाची कामं आहेत ना. समाजाची कामं ज्यांनी थांबवलीत त्यांना आता नो एंट्री, उनको मतदान नाही करण्यावाले हे जुन्नर शहराने ठरवलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ याच्यावर विश्वास ठेवून यंदाची नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी जिंकल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद.